दरम्यान दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संजय आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकर जोडी दीपक स्मृती नांदगणे संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज DCC जांभळी संघाच्या माध्यमातून विकास दाखल झालाय. पॉवर प्लेचं षटक आपल्या नावे घेऊन. पॉवर प्लेचं षटक, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट तैनात मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी. पहिला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा या धावफलकावरती अंकित होत आहेत. धावफलक 2 वरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि हीच मजा असते की क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून चेंडू टोलवणं. त्यासाठी की काय, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला संजय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदेश. फटका मोठा, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा तोडली चेंडूने. चेंडू जातोय 4 धावांसाठी, सीमा रेषा पार, फरार. नक्की सातत्याने मी चर्चा करतोय मित्रांनो की या स्पर्धेच्या दरम्यान कैलासवासी दीपक गायकवाड नांदगणे यांच्यासाठी एक हात मदतीचा, एक दानपेटी आपण पाहतोय व्यासपीठावरती ठेवलेली आहे. आणि यासाठी की काय, नक्कीच आपण चर्चा करूया. प्रेक्षकांना सांगू इच्छितो, खेळाडूंना सांगू इच्छितो की सड हाताने त्यांच्या परिवारासाठी नक्कीच आपण मदत करूया. हा उपक्रम या स्पर्धेच्या दरम्यान राबवला जातोय, एक हात मदतीचा. संजयच्या बॅट मधून हा चौकार येतोय. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की संजय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत, यांच्या जोडीला दीपक गायकवाड फलंदाजीसाठी असायचे, परंतु आज कुठेतरी आपण पाहतोय की काळाच्या ओघामध्ये लोप पावले आणि अकस्मात मृत्यू त्यांचा झाला. आणि म्हणूनच की काय, त्यांची उणीव नक्कीच भासते आपल्याला या मॅचच्या दरम्यान. एक चांगला खेळाडू क्रिकेटच्या पटलावरतून आज आपण पाहतोय आपल्यात नाहीये. धावफलकावरती मी जातो. यस, पंचांनी इथे मात्र घोषित केलंय की फेकी गोलंदाजी, नो बॉल आहे. नो बॉलच्या 2, फेकीच्या 2 आणि नो बॉलची 1 अशा 3 धावा या चेंडूवरती 5 धावा अंकित केल्या जातील. आणि सातत्यानं आपण पाहतो की फेकी गोलंदाजीवरती या स्पर्धेच्या दरम्यान आळा बसवलाय. आणि पंचांची भूमिका आपण पाहतोय, पंचांचं पॅनल आपल्या समोर आहे. अभि परब असतील, रवी सर असतील, सुबोध घोडसे सर असतील, अतिशय पंचांची भूमिका चोख या मॅचच्या दरम्यान केलेली आहे. आणि ज्या वेळेस मी सांगतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांनाही खूप महत्व आहे, पंचांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्वितीय क्रमांकाचा नियम बनवला. आणि म्हणूनच की टेनिस बॉल क्रिकेटमध्येही पंचांना खूप मोठं महत्व आहे. गोलंदाजी मार्क वरती एकनाथला बोलवलाय. चला मित्रांनो, स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगल्या दर्जाची सीमारेषा, 40+ घनसोलीचं मैदान, खेळाडू कक्ष 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस का बॉस व्यासपीठ आहे, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, पारितोषिकांची लईलूट आपल्याला पाहायला मिळते. यस, खोलवर टप्प्याचा हा चेंडू त्याला खेळून काढलाय. एक धाव नक्कीच अंकित होईल. परंतु ज्या वेळेस आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करतोय, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज होते. आपण पाहतो की या स्पर्धेच्या दरम्यान लाईव्ह स्पर्धा आपण घर बसलेही पाहू शकतो. डीजेची सुरेल साथ आहे या स्पर्धेला. एक चांगल्या आयोजनाखाली आजचा दुसरा दिवस आपल्या समोर संपन्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला संदेश सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरतून एकनाथ निघतोय.
यस, खेळण्याचा स्ट्रेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसला आणि आपण पाहतो की स्ट्रेट बॅटनं फलंदाज जेव्हा मात्र खेळतात तेव्हा मात्र स्ट्रोक चांगला लागला जातो, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद आहे. त्रिफळाचीत होतोय, खेळण्याचा प्रयत्न फसला आणि या ठिकाणी एकनाथ पहिला धक्का देतोय दीपक स्मृती नांदगणे संघाला. नक्कीच आपण पाहिलं की एकनाथचा चेंडू ओरपी चेंडू होता, त्याला दिशा देऊ शकले नाही आणि सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. आणि सातत्याने मी चर्चा करतो की क्लीन बोल्ड जेव्हा जेव्हा फलंदाज आपण पाहतो होतो की ती अभिमानाची गोष्ट असते गोलंदाजासाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण चर्चा केली की सर्वाधिक क्लीन बोल्ड आतापर्यंत कोणी घेतले, तर हा रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे असा खेळाडू मॅन फ्रॉम पाकिस्तान वसीम अक्रम. 176 क्लीन बोल्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीम अक्रमने घेतलेत आणि या खेळाडूचा रेकॉर्ड तोडणं खूप कठीण आहे. त्याच्या जवळपास आत्ताचे खेळाडू कोणीही पाहायला मिळत नाही. म्हणजे हा जो रेकॉर्ड आहे तो तोडणं खूप कठीण आहे. भारतीय संघाच्या माध्यमातून अनिल कुंबळेने सर्वाधिक क्लीन बोल्ड्स घेतलेत. चर्चा नक्कीच करू येणाऱ्या वेळेमध्ये की कोण हा रेकॉर्ड तोडू शकतो 176 क्लीन बोल्डचा. परंतु एकनाथने या मॅचच्या दरम्यान एक क्लीन बोल्ड घेतलाय. येस, फ्रंट फूट तदनंतर बॅक फूट तदनंतर हा फटका, एक धाव अंकित केली जाते. म्हणजे फुटवर्क दाखवले, पदल आली ते दाखवतायत फलंदाज. फलंदाज गणेशने दाखवलं, एक धाव अंकित केली आणि ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता पहिल्या चेंडूवरती एक धाव घेता, नॉन स्ट्रायकर एंडला जाता आणि तदनंतर तिथून पुढे जर तुम्ही स्ट्रायकर फलंदाजा खेळ पाहता एक चांगला अनुभव मिळतो की कशा पद्धतीने चेंडू खेळपट्टीवरती ट्रॅव्हल होतात हे बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर तुमचा स्वाभाविक खेळ तुम्ही खेळू शकता. एकनाथ निघतोय उर्वरित चेंडू घेऊन. एज यष्टीरक्षक स्वतः त्याच्या खाली आणि फलंदाज दीपक स्मृती नांदगणे संघाचा संजय माघारी. तेरा धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत दीपक स्मृती नांदगणे संघाच्या. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आनंदा चिकणे सातत्यानं आपण पाहतो की सातारा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये खेळताना दिसले. आज 40+ आहे, परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये DCC जांभळी संघाच्या माध्यमातून दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे. सातारा शहराचं क्रिकेट त्यांनी खेळलंय, गाजवलंय. बॅकफूटवरती जाऊन आपण पाहतो गुडले स्पॉटवरती टाकल्या चेंडू उसळी कमी होती म्हणून की काय या फटक्याला तितकंसं बॅटचा ताळमेळ कमी पाहायला मिळाला. एक धाव अंकित होते, फटका खेळायचा होता कुठे, फटका गेला कुठे हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक धाव अंकित झाली आणि सातत्यानं आपण पाहतोय की DCC जांभळी संघाच्या माध्यमातून भरपूर लेजंड खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यात हेमंत सोरगे देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू फेकील, डायरेक्ट हिट. नक्कीच एक चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी, फलंदाज नक्कीच माघारी परतला असता. हेमंत सोरगे यांनी चांगला प्रयत्न केला. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की तब्बल 10 वर्षानंतर हेमंत सोरगे आतमध्ये उतरलेत.
चला स्पीडअप घ्या मित्रांनो. आज दरम्यान एक जरी झेल घेतली तर नामदेवजी सनस यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. धन्यवाद. तर मैदानाच्या दिशेने वळूया. आपण 5 चेंडूचा खेळ पाहिला तर आनंदा चिकनेंचा अफलातून खेळ होता. वाकडण्याजोगी गोलंदाजी होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये चेंडू फुलटॉस झाला आणि म्हणून की काय या ठिकाणी 6 धावा बाप्पूच्या बॅटमधून अंकित झाल्या. धावफलकावरती आपण जाऊया. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. 23. त्याचबरोबर या ठिकाणी नामदेवजी सनस यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. गोलंदाजी मार्गवरती अंकुश चिकणे, तर याच दरम्यान आनंदा चिकणे आनंदा भनगे या दरम्यान स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित झालेत. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज दीपक स्मृती नांदगणे संघाचा आणखी एक माघारी. तर या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित झालेत माननीय श्री आनंदा किसन भनगे, अर्थात ज्यांना बाबू नावाने ओळखलं जातं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कूलर देण्यात आलेत. कैलासवासी किसन मुकादम यांच्या स्मरणार्थ माननीय श्री आनंदा किसन भनगे यांच्याकडून 2 कूलर देण्यात आले. धन्यवाद. एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला माननीय आनंदा भनगे यांचं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालंय. या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. तर अंकुश चिकनेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. सातत्यानं आपण पाहतो की या खेळपट्टीवरती मोठमोठे फटके पाहायला मिळतात आणि मोठे फटक्याच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत, परंतु कुठेतरी धावसंख्या आपण पाहतो की रोख ठेवण्यामध्ये अपयशी ठरतात गोलंदाज. परंतु थोडंसं वेगळं चित्र या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळतंय. यस, स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न फसला. आतापर्यंत 2 चेंडूवरती अफलातून गोलंदाजी अंकुश चिकणे यांची पाहायला मिळते. पेसवरती भर दिला नाही तर टप्प्यावरती अतिशय भेदक मारा आपल्या समोर अंकुश चिकणे, मॅन फ्रॉम जांभळी. लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे, फेक केली जाईल. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाते. स्ट्रायकर फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये सज्ज. नॉन स्ट्रायकर एंड बापू. एज पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. आणखी एक फलंदाज या षटकामध्ये दीपक स्मृती संघाचा आनंद माघारी. स्कोर 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 धावफलकावरती लागले. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान प्रवीणजी फनसे यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ खूप घेत आहे आपण. अंकुश चिकणे गोलंदाजी मार्गवरतून पुढील चेंडू मार्गस्थ. यस, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न. तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज काय नाव सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा फलंदाज हा चेंडू उजव्या बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा खराब चेंडू आहे, हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावफलकावरती जुळते. कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अंकुश चिकणेचा पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये तो फसतोय. सातत्याने आपण चर्चा करतोय या मॅचच्या दरम्यान एक वेगळा उपक्रम राबवलाय. एक हात मदतीचा, तो हात मदतीचा आहे कैलासवासी दीपक गायकवाड नानगणे यांच्या परिवारासाठी. तर कोंढवळे संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केलं जाईल. विठ्ठलजी भनगे यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर गणपतजी भनगे यांना विनंती करतो की आपल्या संयुक्त विद्यमानाने
हे पारितोषिक वितरण करायचं आहे कोंढवळी संघाला. कोंढवळी संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला, तर नक्कीच या स्पर्धेची आठवण म्हणून की काय आपल्याला सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे. तर वळूया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि दीपक स्मृती नांदगणे संघ जाऊन पोहोचलाय 25 वरती. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल इथून पुढे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत चोरगे, वय वर्ष 43. यानंतरची मॅच आहे, या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे. यानंतरची मॅच आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस वाशिवली. चला मित्रांनो, टॉस साठी या. टॉस आपला केला जाईल. यानंतरची मॅच आपली आहे वाशिवली वर्सेस ब्लॅक कोब्रा कुसगाव. चला टॉस आपण करूया. दुसऱ्या फेरीची ही मॅच असेल. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवरतून हेमंत चोरगे निघालाय. यस, हा ही चेंडू डॉट बॉल. एक चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा. अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे हेमंत चोरगे यांच्या गाठीशी. आणि आपण सातत्यानं पाहिलं या मॅचच्या दरम्यान की पेस कमी ठेवला गोलंदाजांनी, परंतु अचूक टप्प्यावरती मारा केला. हे खूप महत्वाचं आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता तर परिश्रम फलंदाजाला घ्यावे लागतात. आणि तेच या 2 चेंडूवरती दिसलं की फलंदाज फसले. तर सुनील माघारी परततोय आउट होऊन. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळते हेमंत चोरगे यांना. गणेश मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक दाखल झालेत दीपक स्मृती नांदगणे संघाचे. यस, फटका खेळून काढलाय. मिडॉनच्या दरम्यान फेक केली जाईल. 1 धाव या ठिकाणी अंकित होते, परंतु फेक त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी खराब. 2 धावा अंकित झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की काय, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि सातत्याने आपण चर्चा करतो की या स्पर्धेच्या दरम्यान काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिला या आयोजकांचा. गणेशदा भनगे असतील, आदित्य चोरगे असतील, राहुल भनगे असतील, यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी वेगळं सातत्यानं करण्याचा प्रयत्न राहिला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पर्व दुसऱ्यामध्ये मालिकावीर किताब जर आपण पाहिलं तर सायकल ठेवली होती, परंतु या स्पर्धेच्या दरम्यान वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज श्री रोहित जायगोडे यांच्याकडून हे पारितोषिक लाभलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, कूलर दिले जातील कैलासवासी किसन मुकादम यांच्या स्मरणार्थ आनंदा किसन बनगे यांच्याकडून. आणि आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सह्याद्री स्पोर्ट्स सातारा यांच्या माध्यमातून शूज दिले जातील. म्हणजे पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. आणि लयलूट प्रेक्षकांसाठी देखील आहे. लकी ड्रॉ ठेवलेला आहे प्रेक्षकांसाठी. नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ प्रेक्षकांच्या भेटीला असेल, खेळाडूंच्या भेटीला असेल. आणि याच्यामध्ये पेशवाई साडी तुम्हाला मिळेल, यार्डले ग्रीमिंग किट तुम्हाला मिळेल, कॉपर वॉटर बॉटल तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रेक्षकांना देखील लयलूट आहे इथे. मात्र प्रेक्षकांची ही काळजी घेतलेली आहे आयोजकांनी आणि प्रेक्षकांसाठी काही ना काहीतरी या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. अशी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आहे श्री गणेशदा भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज चषक 2021. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळून काढलाय. फेक केली जाईल. आणखी 2 धावा अंकित होतात. येस, मोठा फटका येत नाही. एकेरी दुहेरी धावाने तुम्ही धावफलक हालत ठेवू शकता आणि गोलंदाजाला विचार करायला लावू शकता की एकेरी दुहेरी धावाही कशा रोखायच्या. म्हणजे हा प्रयत्न या फलंदाजांचा आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हेमंत चोरगे स्लॉग ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन निघतायत. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखी 2 धावा या ठिकाणी पूर्ण. यस, 4 षटकांचा खेळ संपला. दीपक स्मृती संघ जाऊन पोहोचलाय 29 धावांवरती. 31 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 32 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू 24 चेंडू, 32 धावा, 24 चेंडू. हे मॅचचं समीकरण तुमच्या समोर असेल. यानंतरची मॅच ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस वाशिवली अशी मॅच.
तर एक सुंदर सामना या ठिकाणी रंगला जातोय. नक्कीच पुढील मॅचचा टॉस तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण करणार आहोत. माझे सहकारी समालोचक मित्र निलेशजी मर्ढेकर त्या ठिकाणी आहेत. तर या मॅचच्या दरम्यान टॉस उडवला जाईल. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅच आहे ब्लॅक कोब्रा कुसगाव वर्सेस वाशिवली अशी मॅच, एक बिग फाईट. चला वाशिवली संघ नायक लगेच या. टॉस या ठिकाणी उडवला जाईल. दुसऱ्या फेरीची मॅच आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आपण पाहिलं की ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाने तर एका षटकामध्ये मॅच संपवली आणि वाशिवली संघाची जर आपण चर्चा केली तर 69 धावांचा पाठलाग गोळेवाडी संघाविरुद्ध अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी करून दाखवला. म्हणजे एक चांगली फाईट आपल्या समोर असेल. चला टॉसचा कॉल कोण देणार? वाशिवली संघ कॉल देईल टॉसचा. वाशिवली संघाने टॉस जिंकलाय. मित्र काय निर्णय असेल? टॉस तुम्ही जिंकलाय. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण आहे, परंतु समोर ब्लॅक कोब्रा कुसगाव संघाची जर फलंदाजी पाहिली तर त्यांनी एका षटकामध्ये दाखवून दिलं की आम्ही मॅच जिंकू शकतो. तर याच्याबद्दल काय सांगशील? आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टीम बद्दल काय सांगशील? ज्या पद्धतीने गतवर्षी जर पाहिलं नक्कीच पराभव तुमचा पाहायला मिळाला, परंतु ज्या जोमाने तुम्ही 2021 मध्ये आला 69 धावांचं टार्गेट तुम्ही पार केलं, तर याच्याबद्दल काय सांगशील? जी आम्हाला सुरुवात म्हणजे स्टार्टिंग मिळत नव्हती ती ह्या मॅचला आम्हाला पाहायला मिळाली आणि आम्ही चांगल्या प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? एक चांगलं आयोजन आहे. वॉशिंग मशीन, कूलर, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ वगैरे भरपूर लयलूट आहे. तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? प्रथमतः वाई पश्चिम भागाचे आभार, तसेच गणेश दाबणगे यांचे आभार. त्यांनी एक वाई पश्चिम भागाचे ट्रॅक उभा करून दिला, त्यासाठी त्यांचे. नक्कीच आपण पाहिलं की टॉस तुम्ही जिंकलाय. त्यानंतर मी जाणार आहे कुसगाव संघाकडे. ज्या पद्धतीने कुसगाव संघाचे संघनायक नक्कीच आपल्या समोर. दादा, अतिशय तुमचा खेळ वाखाणण्याजोगा आहे. आज तुम्ही अफलातून गोलंदाजी करताय आणि तुमच्या संघाची फलंदाजी उदयनमुख खेळाडू अफलातून करतायत. याच्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद सर. उदयनमुख खेळाडू आम्ही सांगितले की तुम्ही बिंदास खेळ खेळा. मॅचचं काय आपण असंही हरत असतोय तसंही हरतोय. तुम्ही तुमचं 100% द्या. मॅचचा रिझल्ट काय असो टेन्शन घेऊ नका. आपण परत परत खेळत राहणार आहे. परंतु आज आपण पाहिला, आपण देखील वाई क्रिकेट असोसिएशन पश्चिम भागाचे अध्यक्ष आहात. एक चांगली स्पर्धा आहे आणि बक्षिसांची लयलूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? प्रथम मी गणेशदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि गणेशदादांच्या पाठीमागे 2 खंदे समर्थक आहेत त्यांचे, राहुल आणि आदी. ही जर स्पर्धा गणेशदादांच्या नावाने होत असेल तर पण त्याचं श्रेय 100% राहुल आणि आदीला दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांची मेहनत ही खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेसाठी. बक्षिसं तर दरवर्षी म्हणजे काही नवीन संकल्पना कुठून सुचतात ह्यांना मला माहीत नाही, पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. लास्ट इयर सायकल होती, यावर्षी त्यांनी वॉशिंग मशीन ठेवले. म्हणजे जे वरच्या लेवलचं क्रिकेट आहे, ओपनच्या टुर्नामेंट आहेत, तिथे जसे बक्षिसं असतात ते प्रयत्न करतायत. एक वाई पश्चिम भागाला एक आपलं गाव आहे, त्या गावच्या खेळाडूंसाठी त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. आज जर आपण पाहिलं तर तुम्हाला रिव्ह्यू सिस्टीम आहे या स्पर्धेच्या दरम्यान. एक चांगलं दिशेने क्रिकेट चाललंय आणि त्याचबरोबर गोलंदाजांना आळा, फेकी गोलंदाजी बसवली जाते. तर याच्याबद्दल काय सांगाल? नक्कीच हे असं क्रिकेट झालं पाहिजे, कारण क्रिकेट जर तुम्हाला सुधारायचे तर हे तुम्हाला सगळे बदल स्वतःमध्ये घडवून आणले पाहिजेत. एखाद्या गोलंदाजाला जर फेकी दिले तर त्यांनी नाउमेद होऊ नका. तुम्ही तुमची पुढच्या मॅचला शैली थोडीशी सुधारा. तुम्हाला परत चान्स आहे. असं नाही की आज नो दिलाय आणि मी आहे. पंचांकडूनही कधी काय होऊ शकतं ते माहीत नाही, पण तिथे तुम्हाला आलंय तर ते तुम्हाला मान्य करायचं डिसिजन. नक्कीच दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. हे होते अजितजी वरे, त्याचबरोबर वाशिवली संघाने आपल्या समवेत जुळले होते. दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीसाठी मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच मी पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे मात्र रोहन आपली वाट पाहतोय. धन्यवाद निलेशजी. तर 32 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय आणि हा पहिलाच बॉल या ठिकाणी तुमच्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. सुनील आणि आदित्य चोरगे अर्थात या स्पर्धेचे प्रमुख नियोजक आहेत. एक चांगलं शिस्तबद्ध नियोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलंय आणि तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्राईक एंडवर आहे सुनील, त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवर आदित्य चोरगे आणि गोलंदाजी मार्कवरून आपण गोलंदाजीसाठी पाहतोय संजय याला. पहिल्याच बॉलवर 4 धावांचा इशारा पंचांकडून आला. फाईन लेग क्षेत्रामध्ये जाणारा तो चौकार आणि त्या चौकारानंतर मात्र या ठिकाणी एक कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. राऊंड विकेटचा मारा. या वेळेला 2 पावलं पुढे आले, बदलालित्य दाखवलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
फुटवर्कचा वापर अतिशय सुंदर पद्धतीनं झालेला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. या बॉलवर यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, 2 पावलं पुढे आले, फुलटॉस बॉल बनवला, लॉंग ऑन बाउंड्री लाईन दाखवली चेंडूला 6 धावांसाठी. आणि त्यानंतर मात्र हा व्हेरी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु धावा रोखल्या जात नाहीयेत. एकेरी धाव मिळवली, स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर मात्र आदित्य चोरगे डीसीसी जांभळी संघाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी या वेळेला शफल झाले. डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळाले, अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल करत विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडून सांगता बीट केले गेले फलंदाजाला, स्विंग अँड मिस. या वेळेला भिरकावून दिलं मिड विकेट काव कॉर्नर रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू असताना 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. याच दरम्यान या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले घनसोली 40+ अध्यक्ष माननीय श्री शंकरदादा पाटील, त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेबांचं आगमन झाले. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतो माननीय श्री शंकरदादा पाटील 40+ अध्यक्ष घनसोली आणि त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले. या दरम्यान स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान या ठिकाणी गोलंदाजांसाठी पर्वणी आहे पारितोषिक पटकावण्याची. आदित्य चोरगे या खेळाडूला, या फलंदाजाला जर आपण 1 डॉट बॉल टाकला तर प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि जो गोलंदाज आदित्यचा विकेट पटकावेल त्याला 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल नामदेव सनस साहेबांकडून. पर्वणी आहे गोलंदाजाकडे पारितोषिक पटकावण्याची. दरम्यान ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी हल्ला चढवतोय संतोषच्या. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र बाउंड्री लाईन ओलांडतोय. या ठिकाणी 4 धावांचा इशारा. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत पंच रवी पवार सर, तर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत अवी परब सर. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 नामवंत पंच मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आतापर्यंत हल्ला चढवला गेलाय. संजयच्या पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर चौकार, आता मात्र या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा चौकार येतोय. कट केलं. या वेळेला पॉइंट कव्हर रिजन आपण पाहिलं, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. फेकी चांगली, कलेक्शन हे अतिशय सुंदर. 2 धावा मात्र रोखल्या जात नाहीये. 2 धावांची वाढ संघाच्या धावसंख्येमध्ये होणार आहे. धावसंख्या पुढे सरकणार आहे, ती जाऊन पोहोचेलणार 22 धावांवर. अजून 10 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर हाय स्कोरिंग मॅचेस या ठिकाणी झाल्या. 82 धावांचा एक सामना पाहिला, 97 धावांपर्यंत सुद्धा मजल गाठली गेली. परंतु आजच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस आहेत थोड्याशा लो स्कोरिंग होताना पाहायला मिळतात. या अगोदर जर आपण लक्ष टाकलं तर 27 धावांपर्यंत अगोदरची मॅच जाऊन पोहोचली होती. या ओव्हरमध्ये जर आपण लक्ष टाकलं तर अवघ्या या मॅचमध्ये 32 धावा समोरच्या संघाला बनवण्यासाठी लक्ष ठेवलंय. आणि मागाशी मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्या 27 धावांचा पाठलाग पूर्ण केला गेला. आताही या ठिकाणी त्याच प्रकारचं स्वरूप या मॅचचं पाहायला मिळतंय. कुठेतरी ह्या दुसऱ्या षटकामध्येच मॅच पूर्ण होतीये की काय. 32 धावांचं लक्ष समोर असताना 24 धावा आतापर्यंत ठोकल्या गेलेत. दुसऱ्या ओव्हरमधले 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या वेळेला मात्र बॅकफुटवर आले, अपरकट दाखवली. 1 बाउन्स 2 बाउन्स पाहूया. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, पंच रवी पवार सरांचा चौकाराचा इशारा. क्रीजचा पुरेपूर वापर केला, क्रीजच्या डीप पर्यंत गेले. फुटवर्क तितकंच चांगलं. बॅटचा मिडल आपण ओपन केलेला पाहिला फलंदाजाने, अर्थात सुनीलच्या माध्यमातून हा चौकार. आणि त्यानंतर मात्र टेम्परामेंटचा वापर. अर्थात क्रिकेटच्या पटलावर सातत्यानं पाहायला गेलं तर 3 गोष्टी नेहमी महत्वाच्या मानल्या गेल्यात. सर्वप्रथम टेक्निक, दुसरं आहे टायमिंग आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टेम्परामेंट, अर्थात संयमी खेळी. चौकार ठोकल्यानंतर मात्र व्हेरी नेक्स्ट बॉल, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ज्या फॉर्म मध्ये आपण सुनीलला पाहतोय, अर्थात तो फॉर्म पाहता तो आत्मविश्वासाचा आलेख उंचावता सुनील मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अंकुश, षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी सुनील साठी.
हा फुलर लेनचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला, भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट क्षेत्राच्या डोक्याच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा.